भूमिकेविषयी सांगतोच, पण ज्या मालिकेमध्ये धक्का तंत्र आहे त्या मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्सला सुद्धा त्या नटाला असा धक्का दिला जातो अवधूत म्हणून, हे मला आज पहिल्यांदाच कळलं. तर ही सुद्धा आमच्या मालिकेत किती घुसली आहे बघा, म्हणजे निवेदन करणारी सुद्धा. असं वेगळीच माया आहे ती. हा, वेगळीच माया आहे. हा, तिकडे काजळ माया, इकडे असू दे, त्यावर भाष्य नाही करायचं. तिथे पण माझ्या भूमिकेला धक्कातंत्रच आहे. ज्यावेळी मला म्हणजे शर्मिष्ठानी फोन केला तेव्हा त्यांनी पहिला धक्का दिला होता मला की विघ्नेश, तुला सगळ्यात कठीण भूमिका आहे, तुला अभिनय करावा लागणार आहे. म्हटलं म्हणजे काय? तर ती म्हणाली साध्या माणसाची भूमिका आहे. म्हणजे हाच माझ्यासाठी धक्का होता. म्हणजे साध्या माणसाचा मला अभिनय करावा लागणार आहे. दुसरा धक्का मला जेपी आणि शिरीष सरांनी दिला होता की ते म्हणाले तू उच्च शिक्षित नाहीयेस पण त्याचं नाव विद्याधर आहे. हा एक धक्का होता त्यामध्ये मला. त्यामुळे असे 2-3 वेगवेगळे धक्के होते. पण एक साधा माणूस आणि काय म्हणतो आपण, ह्या कथेमध्ये जे पहिलं वळण आहे ती एक सतत भीती आहे गेली 25 वर्ष त्याच्या मनामध्ये, आणि ती भीती दाखवत राहणं हेच या भूमिकेचं काय म्हणतो आपण थ्रेड असतो ना, तो आहे. तर अधिक काही सांगत नाही. 27 तारखेपासून आपण सगळे ते बघूयाच. येस, ऍक्च्युली विघ्नेश आता जे काही बोलला ना ते कॅरेक्टर तेच डिमांड करतं. त्यामुळे विघ्नेश टेलरमेड होते या रोलसाठी. ज्या आता जेवढं हॉरर आपण सगळं गूढ सगळं बघवतो आणि विघ्नेशनी 2 मिनिटात येऊन 1 तास पूर्वी आपण जो माहोल क्रिएट करण्याचा एफर्ट केला होता तो जो काही 2 मिनिटात घालून. सो अशा जॉनरमध्ये एखादा असं खरं पात्र जे उत्कंठावर्धक किंवा जे थोडंसं रहस्यमय किंवा आता भीती वाटते का काय ह्या टिपेला गेल्यानंतर सुद्धा एखादं हळवं वातावरण निर्माण करणारा जो एक विद्याधर आहे तो विघ्नेश आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला आता सादर केलंय, आम्हाला असं वाटतंय की चोख भूमिका निवडली आम्ही त्याच्यासाठी. प्रत्येक वेळी तो वेगवेगळ्या भूमिकेमध्ये अगदी लिहिल्या घुसतो. त्यामुळे ही भूमिका तर मला असं वाटतं तो अगदीच खूप छानपणे निभावेल.